सुरू केले जातील। पहिला चेंडू या सामन्यातील, यावेळेस शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला गेलाय। अपील होतं परंतु अपील पंचाने उचलून धरलेलं नाहीये। निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे। बाले प्रीमियर लीग 2021 अगदी क्रिकेटची धामधूम, एकीकडे खाणं पिणं हसणं नाचणं गाणं आहे, तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळतंय। गाव मर्यादित ज्यावेळेस क्रिकेट खेळलं जातं त्यामध्ये अशाच काहीशा गोष्टी प्रत्येक गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। यावेळेस योमेश आय विल डेफिनेटली हिट, दांडी गोल केली आहे फलंदाजाची, जबरदस्त वेगवान चेंडू। पहिला विकेट या ठिकाणी पडला जातोय। पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाची दांडी गोल केली आहे या गोलंदाजानं, ज्याचं नाव आहे शुभम। एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला, अतिशय जलद गतीनं टाकलेला, एक चांगल्या लाईन आणि लेंथनं टाकलेला चेंडू। दरम्यान आपण पाहतोय या नवीन फलंदाज मैदानामध्ये हितेश, डाव्या हाताचा फलंदाज हितेश। सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। गेली कैक दिवस या उत्सवाची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतो की कधी एकदा बालई प्रीमियर लीग सुरू होती आणि हा देखणा खेळ आपल्या प्रत्येक खेळाडूला खेळता येईल अशी अपेक्षा आपण प्रत्येकानं मनामध्ये ठेवलेली होती। ती आज अपेक्षा पूर्ण होत असताना या क्रिकेटच्या खेळातून घेतला जाणारा हा आनंद आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण पाहतोय। मग सहकार्य केलं ट्रॉफीसाठी, लाईव्ह साठी, डीजे साठी, पाणी जेवण बॉल असतील, प्रत्येक गोष्टीसाठी सहकार्य केलं जातंय। यावेळेस लांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे। बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव पडला जातोय। तीन चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय। अजूनही धावाचा श्री गणेशा या सामन्यामध्ये होत नाहीये। पुढचा चेंडू, यावेळेस जबरदस्त उसळी देणारा चेंडू। चेंडू बॅटच्या रडार मध्ये नव्हता, बॅटचा फ्लो लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट या क्षेत्रामध्ये फिरला, परंतु चेंडूवर तीक्ष्ण नजर नव्हती, त्यामुळे समय सूचकता मात्र यावेळी चुकली आहे। सलग चौथा चेंडू या गोलंदाजानं निर्धाव टाकलाय। मोठा फटका आडव्या हाताने खेळलाय, चेंडू गेलाय सीमा पार, षटकार। पाचव्या चेंडूवर धावेची वाट आपण पाचव्या चेंडू पर्यंत वाट पाहिली, कारण पहिले चार चेंडू यावेळेस निर्धाव होते आणि तदनंतर या बॅट मधून आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला। दरम्यान अतिशय वेगवान चेंडू, षटक क्रमांक 1 संपल्याचा निर्वाळा दिला जातोय। मॅन्ड्राटी पॉवर प्लेचा विचार केला तर 6 चेंडू नंतर केवळ 6 धावा धाव फलकावर सदल्या जात आहेत। कसं असेल दुसरं षटक, दुसऱ्या षटकामध्ये काय होईल हे जाणून घेणारच आहोत आपण, परंतु चालू सामना या लीग स्टेजचा शेवटचा सामना आहे, तदनंतर क्वालिफिकेशन राऊंड साठी होणाऱ्या या धडपडी आपल्याला मैदानावर पाहायला मिळतील। थोडासा आळस आता झटकण्याची वेळ आली आहे खेळाडूंकरता आणि संघांकरता। अजूनही कुठलीही टीम बाहेर
गेली नाहीये. अजून कुठलाही संघ या प्रतियोगितेतून बाहेर गेला नाहीये. म्हणजे प्रत्येक संघ अजूनही रेस मध्ये आहे. प्रत्येक संघाने आपला जिवंतपणा ठेवलाय. त्यामध्ये चालू सामन्यातून काय निकाल आपल्या समोर येतो हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान षटकातील पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू, डीप मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एकच धाव मिळते एका धाब्यानं. धाव संख्या झाली आहे 7. अतिशय शांत क्रिकेट आणि या क्रिकेटचा आनंद घेताना सगळे खेळाडू अजूनही तुंबल युद्धामध्ये. पराभूत कोण होईल हे सांगू शकत नाही आणि या सामन्यानंतर मात्र या स्पर्धेतून कोण बाहेर जाईल अजूनही कळत नाहीये. यावेळेस मोठा फटका, मात्र खेळाडू त्या ठिकाणी फ्लंबल झाला. मिस फील्ड पाहायला मिळते. ज्या ठिकाणी 1 धाव झाली असती त्या ठिकाणी 2 धाव मिळत आहेत. दोन धावेनं धावसंख्या झाली आहे. एकूण आपण धावसंख्या पाहतोय 9 धावा धाव फलकावर सजल्या जात आहेत. परत एकदा वाईट बॉल. आज सरांचं नाचगाणं झालं नाहीये. आम्ही फेसबुकवर नेहमी पाहत असतो, पण सायंकाळच्या सत्रामध्ये होईल अशी अपेक्षा आहे. जास्त झालं पाहिजे मग. यावेळेस बाउन्स पाहायला मिळाला आणि नो बॉलचा इशारा पंचांकडून दिला जातोय. आपण पाहतोय पंच राजेंद्र घरत सर फ्री हिटचा देखील इशारा दिला जातोय. यावेळेस एज लागलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. एकच धाव मिळेल. पहिल्या सामन्यामध्ये ज्याचा डंका वाजला, ज्याची बॅट घोंगावली या मैदानावर, त्याची बॅट अजूनही या सामन्यामध्ये आपण शांत पाहतोय. धावसंख्या पूर्णपणे अंकुश लावले गोलंदाजानं. पहिल्या षटकामध्ये अतिशय कमी धावसंख्या 6 धावा आली. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर साहिल यानं देखील अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. हलक्या हातानं कट केलाय. सिंगल धाव घेतली आहे. यावेळेस आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सुशांतला देखील बांधून ठेवलाय. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली आहे. माली सरांना या ठिकाणी थोडीशी दुखापत झाली आहे. गेली कित्येक वर्ष माली सर क्रिकेटच्या या खेळाशी निगडीत स्वतःला बांधून ठेवलाय.
एक उत्तम क्रिकेटर, त्यानंतर बरीच वर्ष कमेंटेटर, त्यानंतर आज उरण पंच असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून ते कार्य करत आहेत. अनेक प्रतियोगितांना ते पंचांच्या भूमिकेमधून न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. क्रिकेटचं ज्ञान यांच्याकडे भरपूर आहे, क्रिकेटचा साठा आहे. यावेळेस लांबून शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एकच धाव मिळतीये. धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. षटक झाले 2-12 चेंडू नंतर 15 धावा धाव फलकावर सजल्या जात आहेत. गती जर पाहिली तर 7.50 गतीनं आतापर्यंत वाटचाल केली आहे. आणि कुठेतरी जर आपण विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये जे धावा आल्या आहेत ते कुठेतरी आपल्याला कमी वाटतायत. मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कशा जमवता येतील यासाठी प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना. उर्वरित 2 षटक कसे असतील, काय असेल स्थिती, हे जाणून घेण्यासाठी आपण आवाजामध्ये बदल करतोय. आपल्या समवेत असतील म्हात्रे सर. दोन षटकं संपली. 2 षटका धावा झाल्या त्या 15. एक गडी बाद 15. 2 षटकं संपलीत. 12 चेंडू संपलेत. 12 चेंडूमध्ये धावा झाल्या त्या 15. एक गडी बाद. भारत वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन येते. भारत धावा झाल्या ते 15. 12 चेंडू संपलेत. 2 षटकं संपली. धावा झाल्यात 15. एक बाद 15. भारत वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन येते. भारत यांचा पुढचा चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव. धावसंख्या 16. एक बाद 16. 2 षटकं संपली. 3 षटकाचा पुढचा चेंडू. दोन षटकं संपली. तिसरं षटक चालू. भारत वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन. भारत 16 धावा. एक गडी बाद. एक बाद 16. 12 चेंडू आणि तिसऱ्या षटकाचा काही चेंडू बाकी. वैयक्तिक तिसरं षटक. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन. भारत 16. एक बाद 16. सुंदर असा चेंडू खेळतात. एक धाव पूर्ण करतात. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव. धावसंख्या इकडे पुढे सरते. धावा झाल्या त्या 17. एक बाद 17. बारा चेंडू आणि 14 चेंडू 17 धावा. एक बाद. भारत यांचा पुढचा चेंडू. भारत यांचा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. चेंडू शॉर्ट चेंडू मारण्याच्या प्रयत्नात बीट होतात. चेंडू निर्धार जातो आहे. धावसंख्या स्थिर आहे. धाव आहेत 17. एक बाद 17. एक बाद 17. भारत यांचा पुढचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू आणि मला वाटतोय पहिला षटकार हा. एक बाद 23. 2 षटकं संपली. 3 षटकाचा पुढचा चेंडू घेऊन. भारत 23. 23. एक बाद 23. सुंदर असा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात बीट होतात फलंदाज सुशांत आणि निर्धाव चेंडू जातो आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावा ते 23. एक बाद 23. 1 to go. शेवटल्या तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू भारत यांचा. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक भारत यांचा. पुढचा चेंडू सुशांत यांना. सुंदर असा चेंडू पाहूया.
जेल घेतात का प्रशांत माली आणि मला वाटते जेल सोडलाय प्रशांत माली यांनी. प्रशांत माली यांनी जेल सोडलाय. प्रशांत माली यांनी जेल सोडलाय. जीवनदान दिलाय सुशांत यांना. धावसंख्या 24. स्कोर काय आहे स्कोर? 23. आउट आहे का नॉट आउट आहे? स्कोर नाही, आउट नाही, नॉट आउट आहे. 3 षटका 24 धावा. 18 चेंडू 24 धावा, 1 गडी बाद. तो सांगते ना आउट. मग तो थर्ड अंपेअरच आहे सध्या. यो 3 षटकं संपली. 3 षटका धावा झाल्याच्या 24, 1 बाद 24. वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं षटक घेऊन राकेश. वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं आणि शेवटचं षटक घेऊन राकेश. हितेश समोर आहेत ते फलंदाज हितेश. सॉरी सुशांत. नॉन स्ट्राईकला हितेश आहे. सुशांत. पुढचा चेंडू शेवटचा फुलचा चेंडू आणि मला वाटते 6 धावा. पुढच्या चेंडू षटकार मिळाला. पहिल्याच आपल्या वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाकडून शेवटचं षटक घेऊन पहिलाच चेंडूवरती षटकार आणि 6 धावा संघासाठी. धावसंख्या 6 आणि पुढे सरकते. 30. 1 बाद 30. शेवटचं षटक. 5 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि मला वाटते पुन्हा एकदा षटकार मिड विकेटला. 2 चेंडूवरती 2 षटकार. दोन्ही फुलटॉस चेंडू. दोन्ही फुलटॉस चेंडूवरती 2 षटकार. एक गडी बाद 42. 42.
3 चेंडूवर 3 षटकार, खराब गोलंदाजी. 3 चेंडूवर 3 षटकार. सुंदर गोल, सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि पंचांच्या 6 धावांचा. 4 चेंडूवरती 4 षटकार, सुंदर अशी फलंदाजी. आणि शेवटच्या षटकाचे 2 चेंडू शिल्लक. 4 चेंडू 4 षटकार, सुंदर अशी फलंदाजी. आणि पुन्हा एकदा 5वा षटकार. 5 चेंडूवरती 5 षटकार, खरा. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी. 5 चेंडू 5 षटकार मारलेत. या मॅचमधल्या पहिलीच अशी मॅच आहे की 5 चेंडू 5 षटकार. पहिला फलंदाज सुशांत. बालई इंडियन्स, बाले इंडियनचा पहिला फलंदाज सुशांत यांनी 5 चेंडू 5 षटकार मारलेत. आतापर्यंत त्यांनी 6 षटकार मारलेत. पुढचा चेंडू. धाव बाद होतोय. दुसरा गडी बाद होतोय. धाव संख्या झाली ती एकच.
57 धावांचं टार्गेट उभं केलंय. चोवीस चेंडू 57 धावांचं लक्ष असेल. गोलंदाज तयार होतोय. पहिला चेंडू या षटकातील. यावेळी मोठा फटका. ट्रॅव्हल झालाय चेंडू. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जातोय. खणखणीत असा षटकार. तशाच तसे उत्तर दिलं जात आहे बॅट मधून. आपण पाहतोय भारत यांच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार. 40+ हा खेळाडू पहिल्या सामन्यामध्ये देखील अतिशय जबरदस्त खेळी याच्या माध्यमातून साकारली होती. आणि सुशांत तांडेल यांच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं जात आहे. फुल टॉस चेंडू. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जातोय. धावचीची संधी निर्माण होतीये. 2 धावा मिळतायत. भारत यांच्यावर खूप मोठी मदार असेल या सामन्याची. थोडीशी दुखापत सुशांत तांडेल यांना झाली आहे. पायामध्ये क्रॅम्प्स आलेत. आपण पाहतोय सुशांत तांडेल थोडेसे झगडतायत. सलग फलंदाजी, सलग गोलंदाजी आणि परत आयोजनाचा होणारा तो त्रास, तणाव, त्यातून स्वतःला या ठिकाणी सावरण्याची गरज आहे. आणि सुशांत यावेळेस मात्र कळा सुचताना आपण पाहतोय मैदानावर. फर्स्ट एड, प्रथमोपचार. भारत पाटील यांना एक सुवर्ण संधी असेल. षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस असेल. राजेंद्र पाटील यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस. 500 जमा करा. सामना सुरू होईपर्यंत परत एकदा ऐकूया आपण सुमधुर असे गीत. जबरदस्त फटका. चेंडू गेला सीमा पार. षटकार.
यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, धोका संभवला असता मात्र ओव्हर थ्रो होतोय. 2 धावा आणि तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न. तीन धावा पूर्ण केल्या जात आहेत. 17 धावा 4 चेंडूमध्ये खर्च केल्या आहेत सुशांत तांडेल यानं. यावेळेस इनसाइड धाव येत आहे आणि काय जबरदस्त कॅच. पुढचा चेंडू आपण पाहतोय. यावेळेस मोठा फटका, लॉफ्टिंग हिट आणि चेंडू गेलाय सीमा पार. कोण दिला जातोय पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय शुभम. सुशांत अतिशय महागडी गोलंदाजी करतो. या षटकामध्ये 21 धावा सुशांत यानं खर्च केल्यात. 57 धावांचं टार्गेट आणि प्रत्युत्तर देत असताना भारत नावाचं वादळ मैदानावर मात्र घोंगावताना आपण पाहतोय. 2 षटकांसहित तो सध्या या विकेटवर खेळतोय. नवीन गोलंदाज चेतन. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस असेल आणि षटकार हॅट्रिक साठी देखील 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. प्रत्येक माळी यांनी जर कॅच पकडला तर 100 रुपयाचं बक्षीस आहे. सिंगल धाव प्राप्त झाली आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून दिला जातोय. यावेळी मोठा फटका हवेत आहे आणि झेल खाली क्षेत्ररक्षक. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये. 2 चेंडूचा खेळ झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये साहिल.
यावेळेस हलक्या हाताने चेंडू पुश केलाय. शॉट्स एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि अतिशय खराब फेकी आपण पाहतोय. आणि नो बॉलचा इशारा दिला जातोय. नो बॉल प्लस फ्री हिट असेल. एकूण 4 धावा दिल्या जात आहेत. यावेळेस मोठा फटका. यावेळेस अपील आणि रनआउट झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. यावेळेस चांगला चेंडू, अतिशय वेगवान चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. फुलटॉस, फटका आणि झेल बाद. चेंडू 29 धावांचं लक्ष असेल. कुठल्याही गोलंदाजानं जर हॅट्रिक मारली, कुठल्याही, मला असं बोला, पुढचा चेंडू यावेळेस लेग स्टंपवर पिच झालाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. 13 चेंडू 28 धावांचं अजूनही लक्ष बाकी असेल. लोअर फुल टॉस, थोडस मिस क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जातोय. दोन्ही धावा पूर्ण केल्या आहेत. 2 धावेने एकूण धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावर.
31 धावा. 12 चेंडू 27 धावांचं लक्ष आहे. बारा बॉल 27 धावा. 13.50च्या सरासरीनं वाटचाल करायची, म्हणजे प्रत्येक षटकामागं 13 धावा जरी उभारल्या तरी धावसंख्या पूर्ण केली जाऊ शकते. एक रणनीती या ठिकाणी करावी लागेल, प्लॅनिंग करावं लागेल. धावांचा पाठलाग करत असताना कुठल्या तरी एका फलंदाजाला एक चांगली जिम्मेदारी प्रशांत माळी सरांसाठी या ठिकाणी एक वेगळं पारितोषिक आलेलं आहे. 3 षटकार लगातार जर मारले तर 500 रुपये, तसेच एक क्वार्टर. ही बालय प्रीमियर लीग आहे, त्याच्यामुळं सुरुवातीला मी सांगितलं जितकं सिरियस राहाल तितक्या जवळ आपण ट्रॉफीच्या पोहोचाल आणि या क्रिकेटचा आनंद आपल्याला घेता येईल. यावेळेस टॉप एज लागलाय, हवेत आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक डाईव्ह मारली आहे. एकदा धाव आउट होऊ दे म्हणजे मी आज जायला मोकला. हलक्या हाताने चेंडू पुश केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि चेंडू हा गरंगळत फेकी केलाय. 2 धावा मिळत आहेत. 35 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अजूनही 10 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष असेल. नाही 57 नाही ना 22 पाहिजे. 26 पाहिजे होता. 22 धावांचं लक्ष आहे. यावेळेस मात्र एज लागलाय आणि प्रशांत माळी सरांच्या खेळीचा अंत झालाय. पंचाने अजून बाद दिले नाही बघा, पंच कुठे लागले सांगते. सकाळपासून आमचे सगळे मित्र गरमच आहेत, आम्हीच थंड पडलो. त्यांची कॉमेडी ऐकून आम्हाला आमची कॉमेडी करायची वाटली नाही. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, टायमिंग नाही झालंय. चांगला चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढला, एक धाव पळून काढली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जाईल का? दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जातोय. फेकी अतिशय सुरेख आणि यावेळेस आणखी एक धक्का लागला जातोय संघाकरता.
आता मित्रांनो तुम्ही बोला धाव धाव म्हणून, मगाचपासून हा मित्र सगळ्यांना सांगतो धाव धाव. सा- हा सामना देखील विजेतेपद संपादन करतोय. अभिनंदन. आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच सुशांत तांडेल. 43 धावांची खेळी केलेली आहे सुशांत तांडेल मॅन ऑफ द मॅच.